राज्यातील शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन शेतकरी कर्जमाफीसाठी पुन्हा आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतलाय। राज्यातील विविध नदीजोड प्रकल्प आणि हरित ऊर्जेमुळे महाराष्ट्राने शेती आणि ऊर्जा क्षेत्रात भरारी घेतली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। खरीप हंगाम 2025-26 साठी ई पीक पाहणी नोंदणी प्रक्रियेत सर्व्हरवर येणाऱ्या तांत्रिक अडथळ्यांमुळे शेतकऱ्यांना अडथळ्यांचा सामना करावा लागतो। ऊस शेतीत एआय तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे। ऊस शेतीप्रमाणे द्राक्ष शेतीतही एआय तंत्रज्ञान कसे वापरता येईल याची चर्चा झाली असून द्राक्ष शेतीतही या तंत्रज्ञानाला चालना देणार आहे। हवामानातील अनिश्चिततेमुळे हवेत वाढलेल्या आर्द्रतेने इंदापूर तालुक्यातील केळी पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय। शेतकरी कीड नियंत्रण करून पीक वाचवण्यासाठी उपाययोजना करत आहेत। बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे सिंदखेडराजा, चिखली या तालुक्यांमध्ये सुमारे 10,252 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्रशासनाने प्राथमिक अहवाल सादर केला। माळेगावने ठेवले कार्यक्षेत्रात 10 लाख टन ऊसाचे उत्पादन घेण्याचं उद्दिष्ट। गेल्या 5 महिन्यांपासून थांबलेली भारतीय कांद्याची निर्यात आता बांगलादेशमध्ये पुन्हा सुरू होत आहे। काही ठराविक आयातदारांना 50 टन पर्यंत निर्यातीचे परवानेही देण्यात आले आहेत।